बातमी आहे सांगलीमधून। सांगलीमधल्या बलगवडे ग्रामस्थांनी जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता। सकाळपासून मतदान संपेपर्यंत एकाही मतदानाची नोंद झालेली नाहीये। गायरान जमिनीवरील वृक्षतोड आणि सौर प्रकल्प कंपनीच्या विरोधात कारवाई होत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांकडून घेण्यात आली होती। आमदार रोहित पाटलांनीही ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बलगवडे ग्रामस्थांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत मतदान केलं नाही। एका सामाजिक प्रश्नामुळे तिथं बहिष्कार मतदानावरती टाकला होता। आम्ही तिथल्या कार्यकर्त्यांशी बोलतोय, लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा आढावा घेऊन त्याच्यावरती तोडगा काढण्याचा मी प्रयत्न करेल। मतदान होईल यासाठी काय प्रयत्न? तिथं मतदान व्हावं, लोकशाहीच्या माध्यमातून खरं तर लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करून घ्यायचं आहे आणि ज्या अडचणी आहेत त्या अडचणी योग्य पद्धतीने आणि विधायक मार्गाने मांडायच्या असतील तर मतदान होणं आवश्यक आहे। प्रशांचं नुसतं हे सगळं भोगळ कारभार आहे। कोण सत्तेदार तपासून बघत नाही, झाडं किती आहे, क्षेत्र किती आहे, सगळं चुकीचं झालं असताना कोणी किती, म्हणून या गावानं सगळ्यांनी आम्ही बहिष्कार घालायचं ठरवलंय। आतापर्यंत आमचं सक्सेस आहे। आम्ही इथून पुढे कोण मतदान करणार आहे, पुरं गाव मिळून आम्ही सगळं शिव बहिष्कार आम्ही कायम ठेवणार आहे।